नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत। आपण पाहत आहात ठाणे पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या फुल मार्केटमधील ठाणे महापालिकेच्या वतीने व पोलिसांची धडक कारवाई। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव रवींद्र सोनार यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला पत्र लिहून या फुल मार्केटमधील अनधिकृत शेडबाबत तक्रार केली होती। तसेच या अनधिकृत शेडमुळे या भागामध्ये 24 तास ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे मनसेच्या वतीने हे पत्र देण्यात आले आणि आज या पत्राला ठाणे महापालिकेने एक धडक कारवाईने उत्तर दिले व या भागातील 20 ते 25 अनधिकृत शेड महापालिकेने तोडण्यात आले। जाणून घेऊया मनसेचे शहर सचिव रवींद्र सोनार यांनी काय पाठपुरावा केला होता। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जनतेला जो त्रास होत होता, राघव शंकरपट प्रभाग 22 मधील फूल मार्केटचा फूलवाल्या विक्रेत्यांचा जो त्रास होत होता, त्याबद्दल अनेक वेळा फूल विक्रेत्यांना आम्ही हात जोडून विनंती केली, नुकसान तुमचं होईल, करू नका, आम्हाला त्याची नुकसान करायचं नाही। अनेक वेळा त्यांना प्रेमाने समजावून झालं, पण त्यांना ते भाषा कळत नव्हती। तर त्या संदर्भात मी शेवटी ऐकत नाही म्हणून 4/10/24ला मी एक सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहिलं होतं। त्यात अशा मागण्या होत्या की इथे CCTV कॅमेरे लावावेत, फूल विक्रेत्यांचे जे आवाडवे बाहेर येतात त्यांचे शेड तोडण्यात याव्या, त्या शेडमुळे ते बाहेर येतात। त्या शेड तोडून त्यांचा माल जो अस्ताव्यस्त बाहेर लावलेला असतो, जेणेकरून स्थानिक नागरिकांना चालायला पण तिकडे जमत नाही, ते घाबरतात ज्येष्ठ नागरिक। तर त्यांना ती विनंती केलेली होती आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी प्रशासनाला आणि यांना विनंती केलेली होती। वाहतुकीसाठीचं म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे, यांच्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो, खूप वाहतूक होते। त्यानंतर मी त्यांना त्यावेळेस ती 4/10ची जी हे होती, त्यानंतर मी परत एक पत्र त्यांना दिलं आता डिसेंबर परवा पोलीस स्टेशन आणि यांना की ती मागची कारवाई अजून कारवाई झालेली नाही आहे म्हणून। त्या संदर्भात मी जन आंदोलनाचा त्यांना इशारा दिला होता की जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर मनसेला आपल्या पद्धतीने ती आंदोलन करायला लागेल। तरी त्याला अनुसरून पोलीस प्रशासन आणि अतिक्रमण विभाग यांनी आत्ता कारवाईला सुरुवात केली। माझ्या अंदाने आता कारवाई चालू आहे, ती कारवाई योग्यरित्या झाली तर ठीक, अन्यथा मनसे परत त्याला आंदोलनाचं हे स्वरूप देईल। पुन्हा शेड उभे केलं तर मनसेकडनं काय पर्याय आहे? मनसेने आता आमच्या साहेबांची शिकवण आहे की हात जोडून पहिल्यांदा विनंती करा, नाही ऐकलं हात सोडून करा, पुढच्या वेळेस मनसे कायदा हातात घेईल। पुन्हा या भागामध्ये अनधिकृत शेड उभ्या करण्यात आल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घेईल, असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर सचिव रवींद्र सोनार यांनी महा 83 डेली न्यूजकडे काढले। ठाणे महानगरपालिकेच्या या धडक कारवाईला ठाणे नगरीतून ठाणेकरांकडून त्यांना अभिनंदनाचे वर्षा होत आहे, परंतु 2-4 दिवसांनी या पुन्हा शेड उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, हीच अपेक्षा ठाणे महानगरपालिकेकडे काही नागरिक करत आहेत। धन्यवाद। महा 83 डेली न्यूजसाठी संपादक समीर मार्कंडे।